नमस्कार मित्रांनो, देवदर्शनाय नमः ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आता सध्या आपण मनदेवाच्या घाटामधून निघालेलो आहोत। तर आपण आज माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत। आता आपल्याला धानोडा फाटा लागलेला आहे। इथून फक्त माहूरगड 6 किलोमीटर अंतरावर आहे। बघू शकता फक्त 6 किलोमीटर अंतरावर माहूर राहिलेला आहे। आता आपल्याला पैनगंगा लागेल। पैनगंगेच्या पुलावरून आपल्याला समोर जायचं आहे। पैनगंगेचं पूल ओलांडल्यानंतर फक्त 4 किलोमीटर अंतरावर माहूर आहे। नदी खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता। पैनगंगेबद्दल तुम्ही आधी ऐकलेलं असाल। मी बरेच वेळेस असं ऐकलं आहे की किंवा बघितलं सुद्धा आहे एक दोनदा। ह्या पुलावरून, पैनगंगेच्या पुलावरून जाताना तुमच्याजवळ जर एखादी कॉईन असेल, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, मनातली इच्छा बोलून तुम्ही जर ह्या नदीमध्ये फेकला तो कॉईन, तर तुमची इच्छा पूर्ण होईल, असं लोकांचं म्हणणं आहे। आता फक्त माहूरगड 4 किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे। थोड्याच वेळात आपण तिथं पोहोचू माहूरला। माहूरमध्ये येणाऱ्या भक्त भाविकांसाठी स्वागत करण्यासाठी अशा प्रकारे इथे बोर्ड लावलेला आहे मोठा। आता आपण माहूरमध्ये पोहोचलेलो आहोत। इथून संपूर्ण माहूर शहर पाहायला मिळेल तुम्हाला। पुढे जे दिसत आहे तो रामगड किल्ला आहे। जसं आपण समोर जाऊ रेणुका मातेच्या दर्शनाला, तो किल्ला आणखी आपल्याला स्पष्ट दिसेल। दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे फार गर्दी दिसते। दोन्ही बाजूने गाड्याच गाड्या दिसतात। इथून माहूरगडाचे मार्केट सुरू झालेले आहे। दोन्ही साइडनी तुम्हाला दुकानं दिसतील, फुलाचे, प्रसादाचे। आता आपण इथे कुठेतरी गाडी पार्क करू आणि पुढे पायी जाऊ। ते तुम्ही सरळ बघू शकता। वरती रेणुका मातेचं मंदिर आहे, दूर खूप वरती। आपल्याला तिथेच दर्शनासाठी जायचं आहे, ते पण पायी। आम्ही अलीकडेच मातेसाठी फूल आणि प्रसाद घेऊन घेतला आहे। तुम्ही घ्या, मी काढतो। मी काढतो लागेल ते जरा सर। इथचे संपूर्ण मार्केट तुम्ही बघू शकता। आता आपण वरी जाऊया।
बुट व चपला इथेच काढून इथेच आम्ही मातेसाठी ओटीचं सामान घेतलेलं आहे. जास्त वयस्कर आहेत, जे पायऱ्यावरती चढू शकत नाहीत आईच्या दर्शनासाठी, त्यांच्यासाठी ही व्यवस्था सुद्धा आहे. मित्रांनो, इथून रांगा सुरू झालेल्या आहेत. तर गेट उघडण्याची वेळ तुम्ही इथे बघू शकता. सकाळी 5 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनाचा वेळ आहे. 10 नंतर हे गेट बंद केल्या जाईल. इथून सुद्धा तुम्ही रामगड किल्ला पाहू शकता. आणि ह्यापेक्षाही जवळ तुम्हाला आणखी थोडं आपण वरती गेलं ना, मी दाखवेल. आपण जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा येऊ ना माहूरला, तेव्हा अनुसया माताचे दर्शन करू आणि वेळ मिळाला ना रामगड किल्ला सुद्धा पाहू. थोड्या थोड्या वेळाने रांगांना समोर पाठवले जाते. मला वाटते आता आपण जवळ आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपल्याला रेणुका मातेचे दर्शन होतील. मित्रांनो, आता आपण रेणुका मातेच्या मंदिराजवळ वरती आलेलो आहोत. पण वरती पण फार गर्दी आहे. त्यामुळे आपल्याला 1-1.5 तास दर्शनासाठी लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपले रेणुका मातेचे दर्शन झालेले आहे. तुम्हाला तर माहिती आहे आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउ नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं वरतून आपण आणखी जवळून रामगड किल्ला बघू शकतो. मित्रांनो, माहूर गडावरील रेणुका माता ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची शक्तिपीठ आहे. ही रेणुका माता परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. आणखी एक सांगायचे म्हणले तर इथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मोठा मेळा असतो. आणखी आपले परशुरामाचे दर्शन राहिलेले आहे. आपण इथून जेव्हा खाली जाऊ तर आपल्याला परशुरामाचं मंदिर दिसेल. तिथे आपल्याला परशुरामाचे सुद्धा दर्शन होतील. आपण थोड्याच वेळात आपण परशुरामाचे दर्शन घेणार आहोत. इथे जे तुम्हाला दिसते हे जोगवा मागण्यासाठी ह्या ताई लाईनीने बसलेले आहेत. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का, परशुराम हे भगवान विष्णूचे अवतार होते आणि त्यांनी आपल्या पिताच्या म्हणण्यानुसार आपल्या आई रेणुका मातेचे शिरच्छेद केले होते. परशुरामाच्या वडिलाचे नाव होते महर्षी जमदग्नी. तर मित्रांनो, आता परशुरामाचे मंदिर आलेले आहे. आपण लवकरात लवकर दर्शन घेऊया आणि रेणुका माता आणि परशुरामावरती एक कथा व्हिडिओ मी वेगळा बनवेल. तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय मा रेणुका माता लिहायला सुद्धा विसरू नका.